आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। अधिकाऱ्यांच्या बदल्या 9 जानेवारीपर्यंत पूर्ण करा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालकांचे निर्देश। नागपुरामध्ये बबनराव तायवाडे यांच्या मुलाचा हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं निमित्त 27 जानेवारीला शिंदे, फडणवीस आणि अशोक चव्हाण एकाच मंचावर येणार। राजकीय वर्तुळात चर्चा। ऊसतोड आणि वाहतूक कामगार संघटनांची आज दुपारी 4 वाजता शिर्डीमध्ये बैठक। शरद पवार आणि पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदे कल्याण डोंबिवलीमध्ये स्वच्छता अभियान राबवणार। परिसरातील विकास कामांचंही शिंदे उद्घाटन करणार। शशांक राव यांचा जनता दल युनायटेडला रामराम। नितीश कुमार यांना पत्र लिहून राव यांनी राजीनामा दिला। ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी। जात प्रमाणपत्रासाठी पुरावा सादर करणं सुलभ। जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आता 11 ऐवजी 23 कागदपत्र ग्राह्य। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली। कांद्याच्या 800 गाड्या दाखल झाल्यामुळे आजपासून कांद्याचे लिलाव सुरू। राज्यभरातून भाजीपाला पुरवठा सुरळीत। ट्रक चालकांचा संप मिटला असला तरी अद्याप भाज्यांची आवक कमी असल्यामुळे दरात वाढ।